रस्त्यांच्या मंजुरीसाठी गौरिया ग्रामस्थांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौरिया परिसरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण करण्यात आले। भाजप जिल्हा सदस्य शिवाजी होमा पराडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। गौरिया खावल्यापाडा ते कुवडवारीपाडा, गौरिया बेंजा आंबापाडा तसेच चिनाळकुवा कुवडवारीपाडा ते गौरिया बोदलापाडा या रस्त्यांच्या मंजुरीसाठी अनेकदा निवेदनं देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या 20 वर्षांपासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता, मात्र गावकरी, ग्रामपंचायत आणि पुण्यातील एका संस्थेच्या सहकार्याने बंधारे उभारून टँकर मुक्ती साधण्यात यश आले। आता मूलभूत सुविधांपैकी रस्त्याचा प्रश्नही सोडवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। विशेष म्हणजे गौरिया ते बोदलापाडा हे अंतर अवघे 2 किलोमीटर असून त्यातील 1 किलोमीटर रस्ता तयार झाला आहे। उर्वरित 1 किलोमीटरसाठी वन विभागाची परवानगीही घेण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले। सध्या या मार्गाऐवजी 15 किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली असूनही कामांना मंजुरी न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे। यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्यांना मंजुरी द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। या उपोषणात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। दुर्गम आदिवासी भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने आता गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। कशासाठी तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे? धडगाव तालुक्यातील गौरिया बोदल्याचा पाडा इथे 20 वर्षापासून शासनाचा टँकर सुरू होता पाण्यासाठी। हे टंचाईग्रस्त पाडा आहे। अजून तिथे त्या पाड्याला पोहोचण्यासाठी 1 किलोमीटर रस्त्याची आवश्यकता आहे। आम्ही शासनाकडे वेळोवेळी रस्त्याची मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत आहे। त्यासाठी आम्ही आज पूर्ण गावकरी आणि आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा उपोषण आम्ही मागे घेणार नाही। आणि तसंच आमचा गौऱ्याच्या बेंजांबा पाडा हा सुद्धा तिथे रस्ता होता, पण 2000 महापुरामुळे तिथे 100 मीटर रस्ता वाहून गेलेला आहे। तिथे पाड्या आणि गावाला जोडण्यासाठी संपर्क तुटलेला आहे, म्हणून ती सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे। हे 2 रस्ते 1 किलोमीटर जर झालं तर आमचं गाव पाडा हे कनेक्टिव्हिटी 100% येऊ शकतं। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।